जे शब्द वाक्यात वेळ, जागा आणि दिशा दाखवतात तसेच ते नाउन्स किंवा प्रोनाउन्सच्या पूर्वी येतात आणि उर्वरित वाक्यांशी त्यांचा संबंध दाखवतात त्यांना प्रिपोजिशन असे म्हणतात. प्रिपोजिशनशी आपण वेळ म्हणजे टाईम, जागा म्हणजे प्लेस, दिशा म्हणजे डायरेक्शन आणि इतर अशा 4 भागात विभागणी करू शकतो. प्रिपोजिशन ऑफ टाईम, प्रिपोजिशन ऑफ प्लेस किंवा प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन या विषयांवरचे डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा. आतापर्यंत आपण प्रिपोजिशन ऑफ टाईम, प्रिपोजिशन ऑफ प्लेस आणि प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन हे प्रकार पाहिलेत. आज आपण या व्यतिरिक्त इतर प्रिपोजिशन्स पाहणार आहोत. पहिलं प्रिपोजिशन आहे विदाऊट. विदाऊट या प्रिपोजिशनचा अर्थ शिवाय असा होतो. जसं की वी वूड नेवर स्टार्ट प्लेईंग विदाऊट यू, म्हणजे आम्ही तुझ्याशिवाय खेळायला सुरुवात करणार नाही. पुढील प्रिपोजिशन आहे विथ. विथ या प्रिपोजिशनचा अर्थ सोबत किंवा बरोबर असा होतो. जसं की आय ऑर्डर्ड अ सँडविच विथ अ ड्रिंक, म्हणजे मी ड्रिंकसोबत सँडविच ऑर्डर केले आहे. पुढील प्रिपोजिशन आहे बाय. बाय या प्रिपोजिशनचा अर्थ ने असा होतो. जसं की आय गो टू वर्क बाय कार, म्हणजे मी कारने कामावर जातो. पुढील प्रिपोजिशन आहे अराउंड. अराउंड या प्रिपोजिशनचा अर्थ भोवती असा होतो. जसं की वी सॅट अराउंड द टेबल, म्हणजे आम्ही टेबलाभोवती बसलो. पुढील प्रिपोजिशन आहे बिसाइड. बिसाइड या प्रिपोजिशनचा अर्थ शेजारी असा होतो. जसं की द बॉय हू सॅट बिसाइड हिम वॉज हिज सन, म्हणजे त्याच्या शेजारी बसलेला मुलगा हा त्याचा मुलगा होता. पुढील प्रिपोजिशन आहे ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट या प्रिपोजिशनचा अर्थ वगळून किंवा सोडून असा होतो. जसं की द स्टोअर विल बी ओपन डेली ॲक्सेप्ट संडे, म्हणजे रविवार वगळता दुकाने दररोज सुरू राहतील. पुढील प्रिपोजिशन आहे अकॉर्डिंग. अकॉर्डिंग या प्रिपोजिशनचा अर्थ च्यानुसार किंवा च्यामते असा होतो. जसं की द वर्क वॉज डन अकॉर्डिंग टू हर इन्स्ट्रक्शन, म्हणजे तिच्या सूचनेनुसार काम झालं आहे. पुढील प्रिपोजिशन आहे अहेड ऑफ. अहेड ऑफ या प्रिपोजिशनचा अर्थ च्या पुढे असा होतो. जसं की वी हॅव सम हार्ड वर्क अहेड ऑफ अस, म्हणजे आमच्या पुढे काही कठोर परिश्रम आहेत. पुढील प्रिपोजिशन आहे अपार्ट. अपार्ट या प्रिपोजिशनचा अर्थ व्यतिरिक्त असा होतो. जसं की आय हॅव इटन एव्हरीथिंग अपार्ट फ्रॉम द ब्रोकली, म्हणजे मी ब्रोकली व्यतिरिक्त सर्व काही खाल्ले आहे. पुढील प्रिपोजिशन आहे असाइड. असाइड या प्रिपोजिशनचा अर्थ बाजूला असा होतो. जसं की ही थ्रू हिज कोट असाइड, म्हणजे त्याने आपला कोट बाजूला फेकला. पुढील प्रिपोजिशन आहे बिकॉज. बिकॉज या प्रिपोजिशनचा अर्थ च्यामुळे असा होतो. जसं की ही वॉक्ड सोली बिकॉज ऑफ हिज बॅड लेग, म्हणजे पाय खराब झाल्यामुळे तो हळू चालत होता. पुढील प्रिपोजिशन आहे बियॉन्ड. बियॉन्ड या प्रिपोजिशनचा अर्थ पलीकडे असा होतो. जसं की द लायन इज बियॉन्ड द ट्री, म्हणजे सिंह झाडाच्या पलीकडे आहे. पुढील प्रिपोजिशन आहे बट. बट या प्रिपोजिशनचा अर्थ पण असा होतो. जसं की दे वर पुअर बट हार्ड वर्किंग, म्हणजे ते गरीब होते पण कष्टाळू होते. पुढील प्रिपोजिशन आहे ड्यू टू. ड्यू टू या प्रिपोजिशनचा अर्थ च्यामुळे असा होतो. जसं की ही ऑलमोस्ट डायड ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा जवळजवळ मृत्यू झाला. पुढील प्रिपोजिशन आहे इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ या प्रिपोजिशनचा अर्थ च्या समोर असा होतो. जसं की द कार इज इन फ्रंट ऑफ बिल्डिंग, म्हणजे कार इमारतीच्या समोर आहे. पुढील प्रिपोजिशन आहे इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ या प्रिपोजिशनचा अर्थ च्याऐवजी असा होतो. जसं की वी जस्ट हॅड सूप इन्स्टेड ऑफ अ फुल मील, म्हणजे पोटभर जेवणाऐवजी आम्ही फक्त सूप खाल्लं. पुढील प्रिपोजिशन आहे हेन्स. हेन्स या प्रिपोजिशनचा अर्थ त्यामुळे असा होतो. जसं की द रोड वेअर कवर्ड इन आईस हेन्स इट वॉज नॉट सेफ, म्हणजे रस्ते बर्फाने झाकले गेले त्यामुळे गाडी चालवणे सुरक्षित नव्हते. पुढील प्रिपोजिशन आहे नेक्स्ट टू. नेक्स्ट टू या प्रिपोजिशनचा अर्थ च्या बाजूला किंवा च्या शेजारी असा होतो. जसं की द कॉलेज इज लोकेटेड नेक्स्ट टू द एअरपोर्ट, म्हणजे महाविद्यालय विमानतळाच्या शेजारी आहे. पुढील प्रिपोजिशन आहे ऑन बिहाफ ऑफ. ऑन बिहाफ ऑफ या प्रिपोजिशनचा अर्थ च्या वतीने असा होतो. जसं की द टीचर ॲक्सेप्टेड द अवॉर्ड्स ऑन बिहाफ ऑफ द क्लास, म्हणजे शिक्षकांनी वर्गाच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. पुढील प्रिपोजिशन आहे ऑन टू. ऑन टू या प्रिपोजिशनचा अर्थ च्यावर असा होतो. जसं की वी क्लाइम्ब ऑन टू द बिल्डिंग्स रूफ, म्हणजे आम्ही इमारतीच्या छतावर चढलो. पुढील प्रिपोजिशन आहे देन. देन या प्रिपोजिशनचा अर्थ मग असा होतो. जसं की फिनिश युअर होमवर्क अँड देन यू कॅन वॉच टी व्ही,
म्हणजे तुमचा गृहपाठ पूर्ण करा आणि मग तुम्ही टी व्ही पाहू शकता. पुढील प्रिपोजिशन आहे थ्रू. थ्रू या प्रिपोजिशनचा अर्थ एखाद्या माध्यमातून असा होतो. जसं की दे वॉक स्लोली थ्रू द वुड्स, म्हणजे ते जंगलातून हळूहळू चालत गेले. पुढील प्रिपोजिशन आहे थ्रू आऊट. थ्रू आऊट या प्रिपोजिशनचा अर्थ संपूर्ण असा होतो. जसं की द कंपनी हॅज स्टोअर थ्रू आऊट द US अँड कॅनडा, म्हणजे कंपनीचे स्टोअर्स संपूर्ण युनायटेड स्टेट आणि कॅनडामध्ये आहेत. पुढील प्रिपोजिशन आहे टूवर्ड्स. टूवर्ड्स या प्रिपोजिशनचा अर्थ च्या दिशेने असा होतो. जसं की द बस इज हेडिंग टूवर्ड्स टाउन, म्हणजे बस शहराच्या दिशेने निघाली आहे. पुढील प्रिपोजिशन आहे अपॉन. अपॉन या प्रिपोजिशनचा अर्थ च्यावर असा होतो. जसं की ही केअरफुली प्लेस द वास अपॉन द टेबल, म्हणजे त्याने काळजीपूर्वक फुलदाणी टेबलावर ठेवली. पुढील प्रिपोजिशन आहे वाया. वाया या प्रिपोजिशनचा अर्थ द्वारे असा होतो. जसं की ही डीड सम रिसर्च वाया कम्प्युटर, म्हणजे त्याने संगणकाद्वारे काही संशोधन केले.